स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। तर सकाळी शेताकडे आलो आहे मित्रांनो। वातावरण एकदम जबरदस्त आहे बरं, आणि सकाळचं ते नजारा आहे मित्रांनो जबरदस्त आहे। तर मित्रांनो आता हरभऱ्याकडे बी आपण आलो आहे। मागच्या वेळेस आलो होतो पण हरभरा काही एवढा झालेला नव्हता, पण आता पूर्णपणे हरभरा झालेला आहे। तर आपण हरभऱ्याकडे पण आता जाऊ मित्रांनो। आपण आलो आहे आता वरच्या शेतामध्ये, आणि वरच्या शेतामधला हरभरा आपण बघून घेऊ। तर मित्रांनो आपला वरचा हरभरा आहे, चांगला आलेला आहे प्युअर। तर इकडे वरच्या वावरात आहे ना लवकर झाला आहे तो पूर्ण, आणि जो डाबी ते मित्रांनो तो अजून पण हिरवा आहे, त्यामुळे त्याला टाईम लागेल। आणि वरचं कसं आहे आपलं जरा ऊन धरतं इकडे वाहन, तर त्यामुळे जरा ह्या लवकर झालेला आहे। आणि कालच्या वावरामध्ये जाऊन बघू तर मित्रांनो इकडे डाबीचा वावर आहे ना आपला, त्यामुळे तो लवकर होत नाही आहे। पण 10 ते 15 माझ्या अंदाजानुसार 10-15 दिवसात होऊन जाईल तो। ते बघू शकता इकडे पहा, पूर्ण हिरवा आहे तो। एवढं काही लाग नाही लागला आहे वाटतं त्याला, अजून लाग वगैरे लागला आहे त्याला, पण अजून तो पूर्ण झालेला नाही, पोकळ आहे तो। येवा शिट्टीसारखा वाजला म्हणजे पोकळ। तर आपला पुरा प्लॉट आहे वरच्या वावरात, पण पूर्ण अजून व्हायचा बाकी आहे मित्रांनो। आणि आज घ्यायच्या खालती आपलं एक शेत आहे, तिकडे पण जाऊन बघू काय तिकडलं झाला आहे की नाही। पण हरभरा या वर्षी जरा चांगलाच वाढला आहे पहा तुम्ही, लय उंची वाढली आहे यावर्षी। म्हणजे मागच्या वर्षी एवढा नाही होता, कमी होता। तर मित्रांनो इकडे थोडं लहान आहे खरं, मागच्या वर्षी आहे ना एवढापर्यंत होता, आता एवढा इकडे पण जरा झाला नाही अजून, पोकडे। तर येऊ पहा मित्रांनो, जबरदस्त आहे नजारा सकाळी। सूर्य पण आता निघतोय हळूहळू। वातावरण हा जबरदस्त आहे सकाळी मित्रांनो। मी सकाळी येण्याचं कारण एकच आहे की जे वातावरण आहे मित्रांनो ते अप्रतिम आहे। तर सकाळी तुम्ही पण शेताकडे जात जा, जे येणं काय होतं आपला पुरा माइंड आहे ना फ्रेश होतो। खालच्या शेतामध्ये इकडे पण आपला हरभरा हिरवाच दिसतोय। काय चालू यावरती जरा टाईमच घेतोय हरभरा, पूर्ण हिरवगार आहे अजून। इकडे तर अजून लागवड एवढे लागणी पण लागले नाही आहे, पोकळ आहे। तर असं दाबल्यानंतर समजून जातं आपल्याला की हरभरा पूर्णपणे झालेला नाही। सूर्य पहा एकदा, जबरदस्त वातावरण मित्रांनो। तर चला इकडे जाऊ। तर मित्रांनो धना आहे आपला, फुलं एक नंबर लागले आता धन्याला पण, म्हणजे यावर्षी धना पण चांगला होईल आपल्याला। तर इकडे आपला पालक आहे मित्रांनो, कुडीमुडी लावलेला आहे घरच्यासाठी। ते हरभरा थोडा लेट झाला होता, नंतर लावला। इकडे लसण आहे बघू शकता नाही, आपला लसण आहे। इकडे आपलं धना या, आणि इकडे आपला जपान, त्याला गावाकडे भुईमुग म्हणता, असं भुईमुगाच्या शेंगा, पण याला जपान म्हणता आमच्या। तर जबरदस्त झाला आहे जपान पण आता, तर एखाद्या महिन्यात येऊन जाईल तो। मित्रांनो तोपर्यंत आपण इथेच थांबू। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।